कामगार मंत्र्यांना विडी कामगारांची विसर पडली का? विष्णू कारंपरी महाराज. सोलापूरसह महाराष्ट्रातील विडी कामगारांना किमान वेतन 23 जूनला जाहीर करणार अशी घोषणा राज्याचे कामगार मंत्री माननीय श्री आकाश फुंडकर साहेब यांनी जाहीर केली. परंतु 23 जून होऊन ऑगस्ट महिना येत आहे, तरीही कामगार मंत्र्यांनी विडी कामगारांना किमान वेतन अद्याप जाहीर का केले नाही, असा सवाल कामगार नेते विष्णू कारंपरी महाराज यांनी करून कामगार मंत्र्यांना विडी कामगारांची विसर पडली का, असा कोचक सवाल केला. विडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांना किमान वेतन अंमलबजावणीसाठी निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी कामगार नेते विष्णू कारंपरी महाराज यांनी माध्यमाशी बोलताना वरील सवाल केला. आज बीडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सहाय्यक कामगार आयुक्तांच्या माध्यमातून कामगार मंत्र्यांना पोहोचवण्यासाठी किंवा कामगार मंत्र्यांना किमान वेतन अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. या हक्क समितीचे सर्व संघटना, त्यांचे प्रतिनिधी, आमचे बीडी कामगार महिला या ठिकाणी उपस्थित आहोत. मला वाटतं कामगार मंत्र्यांना बीडी कामगारांचा विसर पडला आहे का विसरून गेले? मुंबईमध्ये 2 ते 3 बैठका झाल्या. मालक प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी, शासन प्रतिनिधी बैठका झाल्या. त्या बैठकीमध्ये सर्वांचा अहवाल मागून घेतलं आणि 23 जूनला किमान वेतन जाहीर करणार म्हणलं. 23 जून गेलं, 23 जुलै गेला, आता ऑगस्ट महिना येत आहे, तरी देखील बीडी कामगारांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील महायुती सरकार, खास करून कामगार मंत्री फुंडकर साहेब विसरून गेलेले आहेत. त्यांच्या अन्याय जो बीडी मालक लोक करत आहेत, शासनाला माझं आव्हान आहे की तुम्ही 23 तारखेला किमान वेतन जाहीर करतो म्हणलं तरी देखील हे मालक वर्गाने हुकुमशाही पद्धतीनं 10 ते 12 रुपये मजुरी वाढवून कामगारांना दिशाभूल करत आहेत. मजबुरीचा फायदा घेत आहेत. आम्हाला भीक मागायला लावत आहेत. आमच्या हक्क समितीच्या वतीने भीक मागो आंदोलन केलं. अरे महिला भीक मागतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखी दिवशी भजन आंदोलन केलं, तरीसुद्धा या सरकारला, या कामगार मंत्र्याला सद्बुद्धी येत नाही. आता एक अशी इशारा आम्ही देत आहोत. आता या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त निवेदन देत, त्यांनी पत्ता नाही म्हणतात. मी हॉस्पिटलमध्ये आहे, काय काय कारणं सांगतात. त्यामुळं हे सरकारचा दुर्लक्षपणा, कामगार मंत्र्यांना पडलेला विसर बीडी कामगारांचा आणि मालकशाहीचा हुकुमशाहीपणा किमान वेतन बाबतीमध्ये होत आहे. तुम्ही ताबडतोब या किमान वेतन बाबतीमध्ये किमान वेतन जाहीर न केल्यास आमच्या हक्क समितीच्या वतीने आजचं आंदोलन हे सुंतू डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली करत आहोत. त्यांचा आदेश घेऊन सांगतो, आम्ही मुंबईला बीडी कामगारसह येऊन कामगार मंत्र्यांच्या बंगल्यासमोर किंवा मंत्रालयासमोर आंदोलन करणार असा इशारा देतो. ताबडतोब किमान वेतन जाहीर करा, नाहीतर आमच्या आंदोलनाला समोर जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.